सर्व मान्यवर खेळाडू त्याचप्रमाणे कवी यांचं स्वागत करतो आहे, मोर्चेकर यांचं स्वागत करत आहे। त्याचप्रमाणे येथे आपले नेते महादेव घरात, दिनेश पाटील, सुरेश ठाकूर, भूषण पाटील आदी मंडळी इथे आलेली आहे। त्याला मैदान, हा आवाज कुणाचा, हा आवाज कुणाचा, हा आवाज कुणाचा, हा आवाज कुणाचा। उरण तालुक्याला मैदान, उरण तालुक्याला मैदान, उरण तालुक्याला मैदान। कार्यक्रमाची रूपरेषा अशी राहील, प्रथम इथे भूमिका मांडली जाईल आणि या अनुवाची भूमिका आमचे शिवेंद्र म्हात्रे हे मांडतील। त्याच्यानंतर कवितांचा जागर होईल। काय तुमची आवरे वरचा आम्ही शेता कसा तू, आवरे वरचा आम्ही शेता कसा तू, भाताची कन्यान पोती भराची। मैदान कुठं आहे भाऊ, पूर्णगिरी स्पोर्ट साठी मैदान माझ्या जवळ येवाला लाज काला वाटतंय, माझा मत तुझ्या तया पोचते माझ्या जवळ येवाला लाज काला वाटतंय। आमच्या जमिनी रूपा भैयांचा काय त्याला उलटा टांगणार हाय, भावनाने गोवाला लपलाय त्याला उलटा टांगणार हाय। काट्या कुट्या डगरा पोरा खेळतात, दुर्ग डोबरं फुटून रक्तान भिजतात। इथे जरी उपस्थिती आपल्या त्या पद्धतीने असायला पाहिजे की नाही आहे, परंतु हे आम्ही सांगायला आलेलो। जर आपल्या मुंबई सारख्या शहरांमध्ये जिथे मुलांना किंवा लोकांना इव्हन राहायला एवढीशी तुरळक सुद्धा जागा नाही, पण त्यांना सुद्धा तिथे मैदान असू शकतं, अगदी पनवेल पण, तर आपल्याला मैदान हरकत मिळालं नाही ना मला असं वाटतंय। कारण 12.5% जे जमिनी गेलेल्या आहेत रिलायन्सला म्हणा किंवा आपल्या सिडकोला म्हणा, तर मला वाटतं आपल्याला मिळायला हरकत नाही। आणि कामगार नेत्यांना त्यांनी आजपर्यंत न्याय दिलाय, ते आज आपल्याला हक्काचं मैदान मिळण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। त्याचप्रमाणे आमचे उरण तालुका सामाजिक संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री अशा प्रकारचं आक्रमक आंदोलन उरणकरांना या खेळाच्या मैदानासाठी सुद्धा करावा लागेल, असाही इशारा आम्ही येथील सिडकोच्या अधिकाऱ्यांना देऊ इच्छितो। अधिक काय आता बोलण्याची वेळ नाही आहे, परंतु ज्या वेळी आज उरण तालुका देशामधील एक असा तालुका आहे ज्याच्यात सर्वात जास्त पैसा निर्माण होतो, मग जेएनपीच्या माध्यमातून असेल, सिडकोच्या माध्यमातून असेल, आणि ह्या अशा उरण तालुक्यामध्ये खेळाचं मैदान नाही, ही सिडको साठी लाजिरवाणी गोष्ट तुम्ही सर्वांनी करायचं, हे करावंच लागेल। वंदनीय दिवा पाटील साहेबांनी 1984 साली जर आंदोलन केलं नसतं तर आज या ठिकाणी अनेक लोक जेएनपीटीला लागली नसती। आज जेएनपीटीचे 2 ट्रस्टी या ठिकाणी उपस्थित
नाही, मगाशी जो उल्लेख केला तुम्ही पाणी योजना हप्ता, ती विवेक पाटील आमदार असताना ती आणलेली योजना आहे आणि ती LP पाटलांनी त्यावेळी जागर केला होता, हे आम्हाला मान्य आहे. हॅलो रामधनुजी इथे थोडंसं एक 3-4 मिनिटात मनोगत व्यक्त करतील. ते त्यांचं मनोगत व्यक्त करत आहेत. सरळ कशाला सर्व नाही येत मग. मी रामधनु सेवक बबन पाटील. आमच्या तुर्भे गावाची महासरपंच रामधनु माता कैलासवती दिवा पाटील साहेब, आदरणीय आयोजक, उपस्थित उभा आहे. आज जे प्रकरण आज इथं आपण सर्व आलोत, या प्रमुख मागणीला गुन्हेगार कोण असेल तर राज्य सरकार, नगरविकास मंत्री याही योग्य आयोजन केले नाही. त्याच्यामुळं वास्तविक प्रत्येक गावाला, प्रत्येक शहराला, प्रत्येक ठिकाणी मैदान सोडायला पाहिजे, प्रत्येक ठिकाणी देवस्थान सोडायला पाहिजे. तसं या लोकांनी केलं नाही. या लोकांनी डायरेक्ट प्लॅन डिक्लेअर केला आणि अनेक लोकांच्या समस्या झाल्या. आज आमच्या उरणकरांना खेळासाठी मैदान नाही आणि इथं मोठमोठे वर्चस्व लावले, जॅक लावलं इथं मंत्रालयामध्ये, अशा लोकांना नवीन मुंबईमध्ये मोठमोठे मैदान मिळालं आणि जे भूमिमत्र आहेत त्यांना मैदान मिळाले नाही. याला खरे गुन्हेगार कोण असेल तर नगरविकास मंत्री किंवा राज्य सरकार. आपण सिडकोला देश होतो, सिडको नोकर वर्ग आहे, पाहिजे तेव्हा सिडको अधिकार नाही. सिडकोला जर काय विचारलं असेल, सिडको नगरविकासच्या सिग्नलवर काम करते. मला तर असं म्हणायचं आहे, या संपूर्ण या जी परिस्थिती आपली उद्भवलंय याला नगरविकास मंत्री जबाबदार आहे आणि याच्यासाठी आपल्याला आंदोलन करावं लागेल. सिडकोने पण बऱ्याच चुका केल्यात. सिडकोसाठी जर आपल्याला आंदोलन करायचं असेल तर एवढ्या लांबून मान मारून फायदा नाही. तिकडे जाऊन विकासाची कामं बंद करायला पाहिजे, त्याचा गेट बंद करायला पाहिजे, तर आपले सिडको प्रश्न सोडले. आणि जे राज्य सरकार जे प्लॅनिंग न करता नवी मुंबई उभारलंय त्यांना तिथं भेटावं लागेल, त्यांच्यासाठी तिकडे मंत्रालयात आंदोलन करावं लागेल, असं मी सांगण्यासाठी उभा आहे. आणि या सर्वांसाठी आमच्या तुर्भे गावच्या रामधनु सेवक संघटनेतर्फे मी या आंदोलनात जाहीर पाठवत होतो. तसेच आदरणीय अग्निकोली प्रबोधिनी आदरणीय नामदेव भगत साहेबांच्या या संघटनेतर्फे मी जाहीर पाठिंबा करतो. तसेच आमच्या तुर्भे गावचे भाजप नेते रामचंद्र गरत साहेब यांच्यातर्फे विठाई प्रतिष्ठानतर्फे मी इथं आंदोलनाला पाठिंबा देतो. तसेच आमच्या गावचे कापणी देवस्थान बचाव कृती समितीचे ॲडव्होकेट बिपिन खरत यांच्यातर्फे मी आंदोलनाला पाठवत होतो. धन्यवाद. जय रामधनु.